ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। आत्मरूपा तुझ करी नमस्कार, तुझा जय जयकार असो देवा। ओंकार स्वरूपा तूची सर्वा मूळ, व्यापोनी सकळ राहिलासी। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने, समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने, परमपूज्य श्री स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो। यथामती आपलं चिंतन चाललेलं आहे आणि यामध्ये आपण स्वामीजींनी ग्रंथराज अभंग ज्ञानेश्वरीच्या आरंभी केलेलं जे मंगलाचरण आहे, या मंगलाचरणाचा विचार करत आहोत। स्वामीजी पहिल्या अभंगामध्ये देवाला नमस्कार करतात, देवाचा जय जयकार करतात आणि ज्या देवाचा जय जयकार करायचा आहे, ज्या देवाला नमस्कार करायचा आहे, तो देव आत्मरूप आहे असं आपल्याला सांगतात। त्या आत्मरूपाची मीमांसा आपली चाललेली आहे। आत्मरूपा म्हणजे काय, तर सर्वांच्या हृदयामध्ये निवास करणारा, आत्मारूपाने राहणारा जो आहे तो देव आहे, असा आपण विचार करून आलेलो आहोत। एकंदरीत आत्मा हा शब्द जो आहे, हा ब्रह्म या शब्दाचा पर्यायवाची एकार्थी शब्द आहे। ते ब्रह्म जसं स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे आणि देशकाल वस्तू परिच्छेदाने रहित आहे, त्याप्रमाणेच आत्मा देखील हा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आणि देशकाल वस्तू परिच्छेद यांनी रहित आहे। म्हणजेच आत्मा हे देवाचं स्वरूप आहे। काय आहे, आपल्या पाठीमागे लागलेला जन्म मरण अनर्थरूप जो काही संसार आहे, हा संसार जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान अर्थात आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत आपल्या मागावून हा सुटत नाही। आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन आपल्याला वेदशास्त्राधिकांनी सांगितलेलं आहे। मग ज्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आपण जन्म मरण अनर्थ परंपरेतून मुक्त होणार आहोत, तो आत्मा कसा आहे, त्या आत्मस्वरूपाचं लक्षण आपण जाणून घेणं गरजेचं आहे। त्याचा आपण प्रयत्न करत आहोत। लक्षणाचा विचार करत असताना दोन प्रकारची लक्षणं शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेली आहेत। एकाला म्हणतात
तटस्थ लक्षण आणि एकाला म्हणतात स्वरूप लक्षण. स्वरूप लक्षण म्हणजे काय? स्वरूपम सत व्यावर्तकम तत्स्वरूप लक्षणम. जे त्या त्या पदार्थाचं स्वरूप असूनच आपल्या लक्ष्य पदार्थाला इतर पदार्थांपासून व्यावृत्त करतं, त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. आणि जे लक्षण स्वरूपामध्ये अंतर्भूत न होता आपल्या लक्ष्य पदार्थाला इतर पदार्थांपासून व्यावृत्त करतं, वेगळं करून दाखवतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. किंवा जे सदा सर्व काळ लक्ष्याच्या ठिकाणी विद्यमान असतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आणि जे कदाचित काळी त्या लक्ष्याच्या ठिकाणी विद्यमान असतं त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. असे लक्षणाचे 2 प्रकार आहेत. थोडासा आणखी मी यातला बारकाव्याने विचार सांगून जाईन. लक्षण म्हणजे काय? तर लक्षण शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी आपल्याला असं सांगितलेला आहे की आपलं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी ते लक्षण जाऊ नये, अशी स्थिती ज्या वेळेला असते ना त्यावेळेस त्याला लक्षण असं म्हटलं जातं. म्हणून शास्त्रीय परिभाषा थोडी सांगून जातो. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव इति दूषणत्रयरहितः असाधारण धर्मो लक्षणम. अशी लक्षण शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी आपल्याला केलेली पाहायला सापडते. लक्षण कशाला म्हणायचं? तर जे अतिव्याप्ती दोषाने रहित असेल 1, अव्याप्ती दोषाने रहित असेल 2 आणि असंभव या दोषाने रहित असेल 3. असं 3 दोषांनी रहित असावा आणि त्या लक्ष्य पदार्थाच्या ठिकाणी तो असाधारण धर्म असावा, तर त्याला लक्षण असं म्हणतात. उदाहरण म्हणून मी आपणास सांगून जातो की एकाला गाय जाणून घ्यायची होती. गाय कशी असते म्हणून त्याने एका पुरुषाला प्रश्न विचारला, गायीचं लक्षण काय आहे, गाय कशी असते? सांगणाऱ्याने असं उत्तर दिलं, शृंगित्वम गोर लक्षणम. जिला शिंग असतात ती गाय असते. आता मला प्रश्न विचारायचा आहे, जगामध्ये फक्त गायीलाच शिंग आहे का शिंग असणारे अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात? अनेक प्राणी आहे. मग शृंगित्वम गोर लक्षणम, जिला शिंग आहे ती गाय असते असं जर आपण म्हटलं तर अनर्थ काय घडेल? हे लक्षण गायीवर तर जाईलच जाईल, पण गायीच्या व्यतिरिक्त अन्य जे काही शिंगवान असलेले प्राणी आहेत त्यांच्यावरही जाईल. म्हणून या ठिकाणी अतिव्याप्ती नावाचा दोष निर्माण होतो. म्हणून शृंगित्वम गोर लक्षणम असं गायीचं लक्षण होऊ शकत नाही. ठीक आहे. मग दुसऱ्याला प्रश्न विचारला, सांगा बरं गायीचं लक्षण काय? त्याने सांगितलं, कृष्णत्वम गोर लक्षणम. जी काळी असते ती गाय असते. आता मला विचारायचं आहे, जेवढ्या गायी आहेत त्या सगळ्या गायी काळ्या आहेत का? तर नाही. म्हणजे अर्थ काय झाला? हे लक्षण जेवढ्या गोत्व जाती संपन्न गायी आहेत त्या सगळ्या गायींवरती घटत नसल्यामुळे हा अव्याप्ती नावाच्या दोषाने युक्त झालं हे लक्षण. पहिलं झालं की गायीवर हे जातं आणि गायीच्या व्यतिरिक्त अन्य प्राण्यांवर हे जातं, म्हणून त्याला म्हणतात अतिव्याप्ती दोष. आता दुसरं लक्षण आपण पाहिलं की जी काळी असते ती गाय असते, परंतु हे लक्षण सगळ्याच गायींवर घटत नाही, त्यामुळे याला म्हणायचं अव्याप्ती दोष. आता झाले 2 दोष. तिसरा दोष आहे त्याला म्हणतात असंभव, जी गोष्ट शक्यच नाही. उदाहरणार्थ आपण गाय पाहत असताना गायीचं जे खूर आहे ते सलग असतं की मध्ये दुभंगलेलं असतं, चिरलेलं असतं. घोड्याचं खूर आपण जर पाहिलं तर ते सलग असतं, परंतु गायीचं खूर जे आहे ते चिरलेलं असतं. म्हणून एखाद्याने जर असं वर्णन केलं की एक शफत्वम गोर लक्षणम, जिचं खूर हे मधून फाटलेलं नसतं, दुभंगलेलं नसतं, ती गाय असते,
तर आज तागायत एका तरी गायीवरती हे लक्षण बसतं का? बसत नाही. मग याला म्हणायचं असंभव नावाचा दोष. असे 3 प्रकारचे दोष शास्त्रकारांनी सांगितलेत. 3ही प्रकारचे दोष नसावेत आणि त्या लक्ष्य पदार्थाच्या ठिकाणी मात्र सर्वथा ते जावं. त्या लक्ष्य पदार्थाला त्याने कधीही सोडू नये. असं जर झालं तर ते त्या पदार्थाचं लक्षण ठरत असतं. म्हणून गायीचं लक्षण काय? तर सासनादिमत्वम शृंगित्वम गोरलक्षणम असं गायीचं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. सासनादिमत्व याचा अर्थ जिच्या गळ्याखाली पोळी आहे. आता असं आहे, फक्त गळ्याखाली पोळी आहे ती गाय असं जर म्हटलं तर गळ्याखाली पोळी सरड्याच्या देखील आहे, म्हणून हे लक्षण तिकडे सुद्धा पुन्हा जाण्याची शक्यता आहे. पण म्हणून शास्त्रकारांनी लक्षण असं केलं, जिच्या गळ्याखाली पोळी आहे आणि जिला शिंग आहे अशी जी आहे ती गाय असते. आता थोडा जर आपण विचार केला तर जगातला कुठलाही प्राणी असा आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्याच्या गळ्याखाली पोळी आणि वरती शिंग आहेत. हे लक्षण केवळ गायीवर घडतं. म्हणून हे गायीचं असलेलं निर्दुष्ट लक्षण आहे आणि असं जे असतं त्यालाच लक्षण म्हणतात. या व्यतिरिक्त आत्माश्रय, अप्रसिद्धी, अन्योन्याश्रय आणि चक्रक असे पुन्हा 4 दोष शास्त्रकारांनी सांगितले, तेही त्या लक्षणाच्या ठिकाणी नसावेत. काही वेळेला असं असतं, अन्योन्याश्रय दोष असतो. म्हणजे काय असतं, एकाचं लक्षण करण्याकरता दुसऱ्याची सिद्धी करावी लागते आणि दुसऱ्याचं लक्षण करण्याकरता पहिल्याची सिद्धी करावी लागते. याला अन्योन्याश्रय दोष असं म्हणतात. उदाहरण मी आपणास सांगतो की एकाने प्रश्न विचारला, गाय कशी असते? तर उत्तर देणाऱ्याने दिलं, महिषी भिन्नत्वम गोर लक्षणम, अर्थात जी म्हैस नसते ती गाय असते. हा म्हणाला ठीक आहे, पण म्हैस कोण असते? त्याने मी सांगितलं, गो भिन्नत्वम महिषेत्वम, जी गाय नसते ती म्हैस असते. म्हणजे काय झालं, म्हशीची सिद्धी करण्याकरता गायीचं लक्षण करावं लागलं आणि गायीची सिद्धी करण्याकरता म्हशीचं लक्षण करावं लागलं. याला आत्माश्रय दोष असं म्हणतात. सांगायचं तात्पर्य असं आहे की असं कोणत्याही प्रकारचा दोष ज्याच्या ठिकाणी नसून तो त्या लक्ष्यगत पदार्थाच्या ठिकाणी कायम स्वरूपी असेल, त्याचंच वास्तव्य त्या पदार्थाच्या ठिकाणी असेल, त्याला लक्षण असं म्हणतात. आणि मग अशा लक्षणामध्ये स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण असे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्वरूप लक्षण म्हणजे त्याचं स्वरूपच असतं. उदाहरण, एखाद्या गावामध्ये एखादा मनुष्य गेला आणि त्याने प्रश्न विचारला, या गावामध्ये रामभाऊचं घर कुठे आहे? त्यावेळेस सांगणाऱ्याने सांगितलं, या गल्लीने आपण पुढे जा आणि ज्या घरावरती महिरप तयार केलेली आहे ते घर रामभाऊचं घर आहे. आता या लक्षणाने काय झालं, गावामधली जेवढी इतर घरं आहेत त्या सगळ्या इतर घरांपासून रामभाऊचं घर त्या महिरपेने वेगळं करून दाखवलं. पण हे वेगळं करून दाखवत असताना ती महिरप म्हणजे त्या घराचंच स्वरूप आहे की नाही, अविभाज्य अंग आहे की नाही. मग त्या घराच्या स्वरूपामध्येच त्या महिरपीचा अंतर्भाव होत असल्या कारणाने हे जे लक्षण आहे ते स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण कसं असतं, तर तटस्थ लक्षणाचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलंय की ते लक्षण त्या लक्ष्य पदार्थाच्या स्वरूपामध्ये अंतर्भूत होत नाही, परंतु इतरांपासून व्यावृत्त करतं. उदाहरण, गावामध्ये आलेला मनुष्य त्याने प्रश्न विचारला, गावामध्ये शामरावचं घर कुठे आहे? त्यावेळेला एका माणसाने दूरवर एका घराकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, बघा ज्या घरावर तो कावळा बसलेला आहे ना, ते घर शामरावचं घर आहे. आता मला विचारायचंय, जशी महिरप हे रामभाऊच्या घराचं स्वरूपच आहे, त्याप्रमाणे कावळा हे त्या घराच्या स्वरूपामध्ये अंतर्भूत होतो का? नाही. तर कावळा हा त्या घराच्या स्वरूपामध्ये अंतर्भूत न होता त्याने शामरावचं घर इतर घरांपासून वेगळं करून दाखवलं. कदाचित तो कावळा ज्या घरावर बसलेला आहे असं म्हणेपर्यंत सुद्धा तो कावळा त्या घरावरती राहणार नाही, परंतु त्या कावळ्याने मात्र शामरावचं घर इतर घरांपासून वेगळं करून दाखवलं. याला म्हणतात तटस्थ लक्षण. असे लक्षणाचे एकंदरीत 2 प्रकार आहेत. मग तसं
ब्रह्माचं म्हणजे आत्म्याचं लक्षण करत असताना सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, विज्ञानमानंदम ब्रह्म किंवा स्वसंवेद्य हे जे आहेत हे त्या आत्म्याचे स्वरूप लक्षण आहेत. आणि आद्या म्हणजे तूची सर्व मूळ हे त्या परब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. परमात्मा कसा आहे? सत्य स्वरूप आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे आणि परमात्मा अनंत म्हणजे आनंद स्वरूप आहे. हे त्या परमात्म्याचं झालेलं स्वरूप लक्षण आहे. हे तीनही धर्म आत्म्याच्या स्वरूपभूत असून त्या आत्म्याला असज्जड दुःखापासून ते व्यावृत्त करतात. म्हणून सच्चित आनंद हे ब्रह्माचं आत्म्याचं स्वरूप लक्षण ठरतं. कारण असं आहे, बरं यात पुन्हा थोडासा बारकाव्याने विचार असा आहे, केवळ सत्यम ब्रह्म म्हटलं असतं, चित ब्रह्म असं जर म्हटलं नसतं तर काय अडचण झाली असती? सत आणि चित असं म्हटलं असतं, आनंदम म्हटलं नसतं तर काय अडचण झाली असती? याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की केवळ सत्यम ब्रह्म असं जर म्हटलं असतं तर न्यायशास्त्राला मान्य असलेल्या सत्तारूप जातीमध्ये या लक्षणाची अतिव्याप्ती झाली असते. कारण नैयायिकांच्या मते सत्ता ही जाती नित्य आहे, परंतु ती चित नाही, ती जड स्वरूपाची आहे. म्हणून सत या बरोबर पुढे चित या पदाची ही योजना करावी लागली. बरं, कुणी असं म्हटलं असतं की सत आणि चित एवढंच त्या ब्रह्माचं लक्षण माना, किंवा केवळ चिद्रूप ब्रह्म इतकंच जर ब्रह्माचं लक्षण केलं असतं तर न्यायशास्त्रकारांनी ज्ञान हा आत्म्याचा गुण मानलेला आहे त्या ठिकाणी व्याप्ती झाली असते. म्हणून अतिव्याप्ती दोषाने ते लक्षण दूषित झालं असतं. बरं, या पलीकडे अजून सांख्यशास्त्रकारांनी सुद्धा आपली जी प्रकृती आहे ती प्रकृती सत मानली आहे, पण ती जड मानली आहे. मग केवळ सत्यम ब्रह्म असं म्हटलं असं तर हे लक्षण अतिव्याप्त दोषाने युक्त होऊन प्रकृतीकडेही गेले असतं. म्हणून सत आणि चित या दोन्हींची योजना करावी लागते. बर, आणि त्याच्याही पुढे आनंद या पदाची योजना केली आहे. जर आनंदम ब्रह्म एवढंच ब्रह्माचं लक्षण केलं असतं तर शब्दादी विषयांपासून होणाऱ्या सुखामध्ये त्याची अतिव्याप्ती झाली असती. म्हणून लक्षणात ज्ञान पदाची योजना करावी लागली. अर्थात लक्षणातील सत, चित आणि आनंद हे तीनही पद सार्थ असल्यामुळे या परब्रह्म परमात्म तत्वाचं आत्म्याचं सच्चिदानंद रूप हे निर्दोष आणि परिपूर्ण असं स्वरूप लक्षण आहे. आणि या स्वरूप लक्षणाने युक्त असा असलेला जो परमात्मा आहे त्याचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. आत्मरूपा तो सर्वांतर्यामी आहे. किंबहुना हा परमात्मा आपला आत्मा सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळेच कुणालाही असं वाटतं का हो की मी मरावं म्हणून? वाटत नाही. कारण की सत हे आत्म्याचं स्वरूप आहे, त्यामुळे असत व्हावं असं वाटत नाही. पण कुणाला तरी असं वाटतं का की मी अज्ञानी असावं? असंही वाटत नाही. का? कारण की चित हे आत्म्याचं मूळ असलेलं स्वरूप आहे, जी मूळ अपेक्षा तीच राहणार. आणि आनंद हे आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे कुणालाही मी दुःखी असावं असं वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की मी नित्य असावं, अमर असावं, मी ज्ञानी असावं, मी चेतनायुक्त असावं, स्फूर्तिमान असावं आणि मी आनंदी असावं, समाधानी असावं, सुखी असावं. मग ही जी काही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असलेली जी इच्छा आहे ती इच्छाच आत्मरूपा असलेल्या त्या परमात्म्याची सच्चिदानंद स्वरूपता आपल्याला सांगणारी आहे. आणि असा सच्चित आनंद स्वरूप असा असलेला प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करणारा असा जो आत्मरूप देव आहे
त्या देवाला, आत्मरूपाला तुला करी नमस्कार, माझा नमस्कार असो. बर, तुझा जय जयकार असो देवा. 2 वेळेला म्हणतात तुझा जय जयकार असो. असं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की एकच वेळेला जय असं म्हटलं जातं, परंतु प्राचीन स्मार्त परंपरा मात्र अशी आहे, 1 वेळेला जय नाही, 2 वेळेला जय जय. म्हणून ज्ञानोबारायांनी देखील आपल्या मूळ ज्ञानेश्वरीमध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं वर्णन केलेलं आहे. का बाबा? तर त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, परमात्मा हा कसा आहे, सर्व जगावरती विजय संपादन करणारा मायेवरती देखील विजय संपादन करणारा आहे. म्हणून त्याकरता परमोत्कृष्टत्व हे व्यक्त करण्याकरता एक जयकार आहे. आणि त्या परमात्म्याच्या कृपेने आपल्यालाही मायेवरती विजय मिळवता यावा याकरता म्हणून 2ऱ्या वेळेला जय शब्दाचा उच्चार करावा. म्हणून जय जय असं म्हणण्याची आपल्याकडे असलेली पद्धती आहे, परंपरा आहे. जी परंपरा वेदाने स्वीकारली, जी परंपरा व्यास नारायणांनी सांभाळली, जी परंपरा ज्ञानोबारायांनी सांभाळली, तीच परंपरा स्वामी स्वरूपानंद महाराजांनी देखील आपल्या वाङ्मयामध्ये जोपासली, टिकवली. म्हणून तुझा जय जयकार असो देवा असा शब्द प्रयोग केलाय. बर, कसा, कोणत्या देवा? आता देव म्हणजे काय हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, याचा विस्तार आपण करणारच आहोत. दिवू प्रकाशने या धातूपासून देव शब्द हा निर्माण होतो आणि त्यामध्ये देव शब्दाचा सामान्य अर्थ अनेक देवदेवता आहेत, परंतु देव शब्दाचा विशेष अर्थ प्रकाशक, सर्व नियंता या अर्थाने आहे. आणि त्यातले त्यातही ज्ञानोबारायांनी खास करून, विशेष करून गणपती बाप्पाला देव म्हटलेला आहे. हा देव शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बाकीचे देव आहेत, त्यांच्या ठिकाणी काही स्फूर्ती आहे, परंतु ती स्फूर्ती, ती सत्ता सुद्धा कोणाची आहे? या परमेश्वराचीच सत्ता आहे. याच्या सत्तेनेच, याच्या ज्ञानाने, याच्या देवाच्या प्रकाशानेच सर्व देव प्रकाशित होतात. आपापलं कार्य करण्याकरता ते समर्थ होत असतात. म्हणून गणपतीला देव असं म्हटलेलं आहे. आणि असा देव कसा आहे? ओंकार स्वरूपा तुची सर्वा मूळ, व्यापोनी सकळ राहिला असे. असा जो देव आहे तो ओंकार स्वरूप आहे. ओम हे जे पद आहे हे अत्यंत महत्वाचं पद आहे. पातंजली योग दर्शनामध्ये तस्य वाचकः प्रणवः असं वर्णन केलेलं आहे की मुळामध्ये परब्रह्म परमतत्व कसं आहे, तर ते निर्गुण निराकार आहे. त्याविषयी बोलण्याकरता काहीच नाही. किंबहुना ते तत्व असं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बोलता येतं, परंतु ज्याच्याविषयी काहीच बोलता येऊ शकत नाही. ज्याच्यामुळे आपल्याला ऐकायला येतं, आपण ऐकू शकतो, परंतु ज्याच्याविषयी आपण काहीच ऐकू शकत नाही, असं ते तत्व आहे. म्हणून केनोपनिषदामध्ये फार सुंदर चिंतन मांडलेलं आहे. यद वाचा नभ्युदितम येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. ज्याच्या अधिष्ठान सत्तेमुळे वाणी बोलू शकते, परंतु ज्याच्या संदर्भामध्ये मात्र आपण बोलू शकत नाही, किंबहुना वाणी ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे. त्याची तू उपासना कर. यत् चक्षुषा न पश्यन्ति येन चक्षुंषि पश्यन्ति
तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. जे तत्व डोळ्याने आपल्याला पाहता येत नाही, परंतु डोळे मात्र ज्याच्यामुळे पाहतात ते परब्रह्म परमतत्व आहे, ते तू जाणून घे. त्यानंतर यत् श्रोत्रेण न शृण्वन्ति येन श्रोत्राणि शृण्वन्ति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. कान ज्याला ऐकू शकत नाही, परंतु कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात, असं जे परब्रह्म परमतत्व आहे ते तू जाणून घे. यन्मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. मनाने ज्याच्याविषयी आपल्याला चिंतन करता येत नाही, परंतु मन ज्याच्यामुळे चलन वलन करण्यास समर्थ ठरतं, विचिंतन करण्यास समर्थ ठरतं, असं जे सर्व इंद्रियांना अधिष्ठानभूत असलेलं जे परब्रह्म परमात्म प्रत्यगात्व तत्व आहे ते आपण जाणून घ्या. अर्थ काय कळाला की ते ब्रह्मतत्व असं आहे की ते अशब्द मस्पर्श मरूप मव्ययम. ते अशब्द आहे, अस्पर्श आहे, अरूप आहे, अव्यय आहे, अस्पृश्य आहे. कोणत्याच इंद्रियाच्या माध्यमातून आपण त्या परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ते अवांग मनस गोचर आहे, मन आणि वाणी यांच्या पलीकडचं आहे, नामरूपातीत आहे. त्या परब्रह्म परमात्मा तत्वाचं कोणतंही नाम नाही आणि कोणतंही रूप नाही. पण अशा त्या परब्रह्म परमतत्वाजवळ जाण्याकरता आणि अज्ञानी जीवांना त्या देवाशी व्यवहार करता यावा म्हणून वेदाने श्रुती माऊलीने त्या देवाला जे नाम ठेवलं ते नाव म्हणजे ओम असं आहे, ओंकार आहे. म्हणून ज्ञानोबाराय असं म्हणतात, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली. ते परमतत्व कसं आहे, अनाम आहे, म्हणजे कोणतेही नाम नाही, अजाती कोणतेही रूप नाही, किंबहुना नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तुसी नाही. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे सगळे जे आहेत हे आकाराशी संबंधित असतात, हे तत्वाशी संबंधित नाहीत. आणि असं असल्यामुळे ते परमतत्व जे आहे त्याचा नामोल्लेखही आपल्याला करता येत नाही. त्याला नावही नाहीये, त्याला रूपही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूच एक रघुराया, असं वर्णन केलेलं आहे. पण असं जे परब्रह्म आहे ते परब्रह्म ओळखण्याकरता काहीतरी आधार पाहिजे की नाही. मग तो आधार जो आपल्याला वेदशास्त्राने दिला ते एकाक्षर असलेलं ब्रह्म ओंकार या स्वरूपाने दिलंय. म्हणून ओम इत्येक एकाक्षरम ब्रह्म गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे की ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. पुढे असं वर्णन केलेलं आहे, ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस् त्रिविध स्मृतः. 17व्या अध्यायामध्ये वर्णन करताना सांगतात ओम तत् आणि सत अशा 3 प्रकारांनी त्या परब्रह्माचा निर्देश केलेला आहे. म्हणजे ह्या त्याच्या 3 सांकेतिक खुणाच आहेत. आणि अशा या ओंकाराची उपासना पुष्कळ उपनिषदातून आणि मुख्यतः मांडुक्य उपनिषदातून आपल्याला सांगितलेली पाहायला सापडते. या ओंकारालाच प्रणव म्हणतात, उद्गीत म्हणतात, अशी अनेक नावं त्या परमात्म्याला आहे. या ओंकाराची अर्थात प्रणवाची उपासना श्रुतीमध्ये सगुण आणि निर्गुण अशा 2 प्रकारची सांगितली. यापैकी निर्गुण उपासना करणाराला वर्तमान देहातच मोक्ष प्राप्ती होते, म्हणजे जीवन मुक्ती प्राप्त होते. आणि ओंकाराची सगुण ब्रह्मरूपाने उपासना करणाऱ्याला क्रममुक्ती प्राप्त होते, अर्थात कालांतराने मुक्ती प्राप्त होते. पण
उपासना करण्यापूर्वी परब्रह्म आणि ओंकार यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे जाणून घ्यावं लागतं. आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. ओंकार हे त्याचं वाचक आहे. ओंकार हा परब्रह्माचा वाचक शब्द आहे, म्हणून तस्य वाचक प्रणवः असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. बरं, असं आहे वाच्यवाचक भाव सांगत असताना सुद्धा त्या ठिकाणी काल्पनिक होईना भेद मानावा लागतो. कारण की तो भेद जर मानला नाही तर संगती लागत नाही. अग्नी हा प्रत्यक्ष वेगळा आहे आणि अग्नी हे नाम वेगळं आहे. अग्नी हे त्याचं स्वरूपच जर मानलं तर अग्नी म्हणता क्षणी आपली जीभ पोळली पाहिजे, भाजली पाहिजे. पण अग्नी असं म्हटल्याबरोबर आपली जीभ भाजते का? भाजत नाही. तर निखारा म्हणजे ते स्वरूप जिभेवर ठेवला तरच जीभ भाजते. म्हणजे अग्नी हा शब्द त्या दाहक तत्वाचा वाचक आहे, मान्य आहे, परंतु वाच्या असलेल्या त्या अग्नीपासून भिन्न आहे. पण इथे मात्र ओंकार हे त्या देवाचं वाचक असताना हे सुद्धा वाच्य असलेल्या परब्रह्मापासून भिन्न नाही. हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून ओम या स्वरूपाने ज्याचं वर्णन केलं जातं अशा देवा असं न म्हणता स्वामी म्हणतात ओंकार स्वरूपा. जो ओंकार स्वरूप आहे, ओम हे त्याचं स्वरूपच आहे. ओंकाराचे अकार, उकार, मकार व अर्ध मात्रा असे एकंदरीत 4 पाद म्हणजे 3.5 पाद आपल्याला पाहायला मिळतात. ओंकाराची साधना करण्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि साक्षी किंवा तुरीय असे एकंदरीत ब्रह्माचे 4 स्वरूप आहेत. आणि विराट, ईश्वर, ईश्वर साक्षी, ब्रह्म असे 4 पाद आहेत. यांचं चिंतन करणे म्हणजे प्रणवाचं चिंतन करणे आहे. असो, ओंकाराचं चिंतन इतकं गहन आहे, इतकं गहन आहे. मागे बोलून आलोय, आपलं आयुष्य समाप्त होईल परंतु ओंकाराचं चिंतन पूर्ण होत नाही. मला ओंकार या पदाचं चिंतन करत असताना अवरक्षणे या धातूपासून निर्माण झालेल्या या ओम पदाचे 19 अर्थ शास्त्रग्रंथांमधून प्राप्त झाले. विचार करा, एवढी अर्थ जर या एका ओम पदाला असतील तर ओंकाराचं चिंतन किती गूढ असेल. असा जो ओंकार स्वरूप आहे त्या तुला माझा नमस्कार असो, तुझा जय जयकार असो. कसा आहे देवास तू? तूची सर्वा मूळ, तूच सर्वांचं मूळ आहे. म्हणजे या जगताचं मूळ आदी कारण आहेस. म्हणून ज्ञानोबराय त्याला आद्या या शब्दाने वर्णित करतात. आणि आद्या म्हणजे काय हे जर आपल्याला कळत नसेल तर त्याकरता सोपी भाषा आहे सर्वांचं मूळ, तुची सर्व मूळ. असं आहे छांदोग्य उपनिषदामध्ये एक वर्णन असं आलंय, सदैव सौम्य इदमग्रम आसीत एकमेवा द्वितीयम. अर्थात जगत उत्पत्तीच्या पूर्वी केवळ एक अद्वितीय असं सद्रूप ब्रह्मच होतं. जगाच्याही अगोदर होतं, म्हणून त्याला आदी असं म्हटलं गेलेलं आहे. आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते 15व्या अध्यायामध्ये याचा विचार आपल्याला विस्ताराने पाहायला मिळणार आहे. कारण की तिथे सरळ सरळ श्लोकामध्येच शब्द आहे, तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आद्य पुरुष म्हणून या परमात्म्याचं वर्णन आहे.
त्या ठिकाणी त्या वेळेला आपण आद्या म्हणजे काय किंवा तुझी सर्व मूळ म्हणजे काय आहे याचा विस्ताराने विचार करूया. व्यापोनी सकळ राहिलासी, अर्थात सर्वांना व्यापून तू शिल्लक राहिलास. आपल्याकडे पुरुष सूक्त आणि त्या पुरुष सूक्तामध्ये पहिल्याच रुचेमध्ये असं वर्णन आलं आहे, सभूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. संपूर्ण भूमीला आणि विश्वाला व्यापून हा परमात्मा 10 अंगुल शिल्लक राहिला. हे दशांगुलम जे आहे याचा अर्थ फक्त 10 बोटच शिल्लक राहिला असं नाही, तर पुरून उरला याचं उपलक्षण म्हणून दशांगुलम असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, सर्वांना व्यापून उरलेला आहेस हा कसा आहे, तर तो परमात्मा सर्व जगतामध्ये अंतर्व्याप्तही आहे आणि बहिर्व्याप्तही आहे. मग ती अंतर्व्याप्ती कशी आहे, बहिर्व्याप्ती कशी आहे याचा सगळा विस्तार आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून मी बोलून आलोय, आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे, मंगलाचरणाचा असलेला श्लोक म्हणा, ओवी म्हणा, अभंग म्हणा हे इतके महत्वाचे असतात की पुढील सर्व ग्रंथाची सूत्र त्याच सूत्रामध्ये, ओवीमध्ये, श्लोकामध्ये, अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ह्या ज्या काही पहिल्या 5 ओव्या आहेत, ह्या 5 ओव्या म्हणजे मी असं म्हणेन पुढची असलेली संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरी आहे. संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे या 5च अभंगांचा असलेला पुढचा विस्तार आहे. अत्यंत महत्वाचे आहेत. असं आहे, जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलंय. या ब्रह्मसूत्रांमध्ये पहिले जे 4 सूत्र आहेत त्याला चतुस्सूत्री असं म्हणतात. अथातो ब्रह्म जिज्ञासा 1, जन्माद्यस्य यतः 2, शास्त्र योनित्वात 3 आणि तत्व समन्वयात 4 अशी ही चतुस्सूत्री आहे. ही चतुस्सूत्री ज्याला चांगल्या रीतीने कळाली त्याला पुढचे ब्रह्मसूत्र ही कळत असतात, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे चतुस्सूत्रीवरती विशेष प्राधान्य दिलं जातं. त्याप्रमाणे ह्या ओव्या ज्या आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या ओव्या आहेत. सर्व सर्वातीत तुची सर्वात्मक, विषय तू एक वेदा लागी. अर्थात देवा तू कसा आहेस, सर्वांच्या पलीकडचा आहेस आणि सर्वांमध्ये भरून राहिलेला असा देखील तूच आहेस. आणि विषय तू एक वेदा लागी, सर्व वेदांना विषय तू एकच आहेस. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. पुन्हा भगवान 15व्या अध्यायामध्ये स्वतः म्हणतात, सर्व वेदांनी जाणण्यासारखा केवळ मीच एक आहे. किंबहुना बुधकौशिक ऋषी देखील आपल्या राम रक्षा स्तोत्रामध्ये असं म्हणतात, वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः. हा परमात्मा कसा आहे तर वेदांनीच वर्णन करावा, वेदांकडून जाणून घेण्यासारखा आहे. वेदांच्या प्रतिपादनाचा, वर्णनाचा विषय देव आहे. किंबहुना आपल्याला जाणून घ्यायचा आहे देव. मग देव जाणून घेण्याकरता आपण शरण कुणाला जावं तर वेदाला जावं. म्हणून पूर्वी ताळा करण्याची पद्धती होती. ताळा करणं म्हणजे काय, शब्दाची किंवा गणिताची उलटी अवस्था म्हणजे ताळा. आपण जर एखाद्या गोष्टीचा गुणाकार केलेला असेल तर आपलं गणित बरोबर आहे की नाही हे तपासण्याकरता भागाकार करायचा. खाली आलेली संख्या, आलेला भाग आणि पहिला असलेला गुणाकार यांच्यातली संख्या ही जर समान आली तर समजावं आपलं गणित बरोबर आहे. मग त्याप्रमाणे जाणून घ्यायचं आहे देव. मग देव जाणून घेण्याकरता देव शब्दाचा ताळा करा. म्हणजे काय करा, देव शब्द उलट करा. आता वरचा मात्रा तसाच ठेवा आणि अक्षर फक्त फिरवा. शब्द काय तयार झाला, वेद. याचा अर्थ आहे देव जाणून घेण्याकरता वेदाला शरण जावं लागेल. हा वेद प्रतिपाद्य असा परमात्मा आहे. बर, का हा वेद प्रतिपाद्य आहे, त्याचं कारण असं आहे की निर्दोष
असलेल्या परब्रह्माचं वर्णन करण्याकरता निर्दोष असे वेदच त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहेत. ब्रह्म कसं आहे ते वर्णन केलेलं आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, ते ब्रह्म निर्दोष आहे. मग त्याप्रमाणे वेदांचाही विचार केला तर वेदही कशी आहेत? निर्दोष आहेत. निर्दोष वर्ण वप संपन्नत्व हे वेदाचं असलेलं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. बाकी आपण कोणतंही पौरुषेय वाङ्मय पाहिलं तर त्या पौरुषेय वाङ्मयामध्ये भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाटव असे 4 प्रकारचे दोष आपल्याला आढळून येतात. पहिला दोष आहे त्याचं नाव आहे भ्रम. भ्रमदोष म्हणजे काय? जे जसं नाही ते तसं जाणवणे, तसं वाटणे, याला भ्रमदोष असं म्हणतात. म्हणून जगामध्ये ज्ञानाचे प्रकार जर आपण पाहिले तर एकंदरीत 2च प्रकार आहेत. एक तर ब्रह्मज्ञान आहे, अन्यथा भ्रमज्ञान आहे. म्हणजे यथार्थ ज्ञान एक आहे आणि यथार्थ ज्ञान झालं नाही तर अयथार्थ ज्ञान म्हणजे अप्रमाद ज्ञान. असे ज्ञानाचे 2च प्रकार आहेत. मग एखाद्याच्या ठिकाणी भ्रम झालेला असेल आणि त्या भ्रमाने त्याने जे सांगितलेलं आहे त्याचं जर आपण चिंतन केलं, ते ऐकलं, तर आपल्यालाही जे ज्ञान होईल ते यथार्थ ज्ञान होईल की अयथार्थ ज्ञान होईल? अयथार्थ ज्ञान होईल. उदाहरण मी सांगतो. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, दोरीवरती सापाचा भास होतो. केव्हा होत असतो? ज्या वेळेला पूर्ण प्रकाश नाही आणि ज्या वेळेला पूर्ण अंधार नाही, अशा मधल्या कालावधीमध्ये दोरीवर सर्पाचा भास होत असतो. फार सुंदर मजा आहे बरं का. ज्या वेळेला पूर्ण प्रकाश आहे त्यावेळेला त्या अधिष्ठानभूत असलेल्या रज्जूचं स्पष्ट ज्ञान झाल्याने ही दोरी आहे हे ज्ञान होतं. भ्रम त्या ठिकाणी निर्माण होत नाही. आणि ज्या वेळेला गडद अंधकार असतो त्यावेळेला काही दिसतच नसल्यामुळे दोरी आहे का साप आहे काही मनामध्ये कल्पनाच येत नाही. पण ज्या वेळेला मात्र धड पूर्ण प्रकाशही नाही, धड पूर्ण अंधकारही नाहीये, अशा स्थितीमध्ये एखादी दोरी वाकडी तिकडी पडलेली असली की स्मृतिरूपहा परत्र पूर्व दृष्टाव भास अध्यासहा ही जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेली अध्यासाची व्याख्या पाहत असताना ती वाकडी तिकडी पडलेली दोरी पाहता क्षणी पूर्वी कधीतरी कुठेतरी पाहिलेला साप त्याचं स्मरण होतं आणि माणसाला अधिष्ठानभूत असलेल्या रज्जूचं यथार्थ ज्ञान न झाल्याने त्या दोरीवरती सर्पाचा भास होतो. आता मला विचारायचं आहे मुळामध्ये दोरीच, वाटला सर्प. मग अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला त्या दोरीला सर्प म्हणणं हे यथार्थ ज्ञान आहे का अयथार्थ ज्ञान आहे? हा भ्रम आहे की नाही? मग अशा एखाद्या ठिकाणी दोरीवर सर्पाचा भास झाला आणि तो तिथून पटकन धावत परत आला. दुसरा जण त्याच भागात जात असताना सांगितलं, अरे तिकडे जाऊ नको, का? तिथे साप आहे. मला विचारायचंय, आता खरंच त्या ठिकाणी साप आहे का? नाहीये. पण याच्या वाङ्मयामध्ये तिथे साप आहे असा दोष निर्माण झाला की नाही? झाला. तर मग हा दोष कोणता? याला भ्रम नावाचा दोष म्हणतात. मला तात्पर्याने असं सांगायचंय, किती सुंदर मजा आहे. ज्या वेळेला मी कोण आहे याचं यथार्थ ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं, त्यावेळेला कोणताही भ्रम होत नाही. म्हणजे पूर्ण ज्ञान असेल तरी भ्रम नाही आणि पूर्ण अज्ञानी असेल तरीही भ्रम नाही. पण आपल्यासारखे असे असतात, धड ना पूर्ण ज्ञानी, धड ना पूर्ण अज्ञानी. त्यामुळे आपल्याला मात्र हे भय निर्माण होत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, लहान लहान मुलं थेट सर्पाशी खेळतात, कारण की हा सर्प आहे, हा घातक आहे, हानिकारक आहे, याचं ज्ञानच नसतं. त्यामुळे अडचण निर्माण होते, त्याचं भय वाटत नाही. पण ज्याला हा साप आहे, हा हानिकारक आहे, हे ज्ञान आहे, त्याला मात्र दोरीवर जरी भासला तरी सुद्धा तो त्रास देत असतो. तात्पर्य मला सांगायचंय, पौरुषेय वाङ्मय जर आपण पाहिलं तर पौरुषेय वाङ्मयामध्ये पहिला दोष निर्माण होतो तो भ्रमदोष आहे. दुसरा दोष आहे प्रमाद.
म्हणजे असावधानता, याच्यामुळे निर्माण झालेला दोष त्याला म्हणतात प्रमाद दोष. सनत कुमारांनी आपल्या संहितेमध्ये असं स्पष्ट वर्णन केलेलं आहे, प्रमादं वै मृत्युमहं ब्रवीमि. आयुष्यामध्ये मृत्यू काय आहे? असावधानता हाच खरा मृत्यू आहे, दुसरा मृत्यूच नाही आहे. म्हणून आजही आपण प्रवास करत असताना मार्गावरती अनेक पाट्या पाहतो. नजर हटी दुर्घटना घटी, चुका ध्यान गई जान. ह्या सगळ्या पाट्या आपल्याला काय सांगतात? एक क्षणाची झालेली असावधानता हाच आपला मृत्यू आहे. आणि असं असल्यामुळे प्रमाद दोषही नसावा. पण पौरुषीय वाङ्मयामध्ये जसा भ्रमदोष आहे तशी असावधानता हा दुसरा दोष निर्माण होतो. तिसरा दोष आहे, त्याला म्हणतात विप्रलिप्सा. विप्रलिप्सा शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याला फसवण्याची इच्छा. विशेषेण प्रलब्धुम इच्छा इति विप्रलिप्सा. काही माणसं अशी असतात, त्यांना खरं काय आहे हे माहिती असतं, परंतु ते माहिती असून सुद्धा दुसऱ्याला फसवावं या उद्देशाने खरं न सांगता खोटं सांगतात. याला म्हणायचं विप्रलिप्सा दोष. आणि चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात करणापाटव दोष. करणांच्या ठिकाणी असलेली अपाटवता याला करणापाटव म्हणतात. मग करण म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होतो. या शास्त्रीय परिभाषा आहेत, ह्या जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित रीतीने कळणार नाही तोपर्यंत आपण अभंग ज्ञानेश्वरीचे अधिकारी ठरत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. कारण आणि करण असे दोन प्रकार असतात. एखादी गोष्ट निर्माण होण्याकरता अनेक गोष्टींचं सहकार्य असावं लागतं. मग ज्या ज्या गोष्टींच्या सहकार्याने ती गोष्ट निर्माण झालेली आहे त्या त्या सर्वांना कारणता प्राप्त होत असते. परंतु मुळामध्ये ज्याच्याच माध्यमातून ती गोष्ट प्रगट झालेली आहे त्याला करण असं म्हणतात. उदाहरण मी आपणास सांगतो. घट बनवायचा आहे. आता घट बनवण्याकरता काय काय पाहिजे हो? आपल्याला सांगता येईल, पहिली माती पाहिजे, होय, त्यानंतर कुंभार पाहिजे 2, आणि दंडचक्र पाहिजे 3, तर घट बनेल. विचार करा, माती आहे पण कुंभार नाही, तर कुंभारा वाचून त्या मातीपासून आपेआप घट बनेल का? बनणार नाही. म्हणून माती झालं उपादान कारण, कुंभार झाला निमित्त कारण. आता माती ही आहे आणि कुंभारही आहे, परंतु त्या मातीपासून घट बनवण्याकरता त्या कुंभाराकडे दंडचक्र जर नसेल तर घट बनवणं शक्य होईल का? होणार नाही. तो कुंभार घट बनवतो मान्य आहे, परंतु घट बनवत असताना त्या चक्रावर तो मातीचा गोळा ठेवतो, दंडाने त्याला गती देतो आणि नंतर त्या मातीच्या गोळ्याला आकार देतो. म्हणून दंडचक्र हे झाले सहकार्य करणारे सहकारी कारण. माती उपादान कारण, कुंभार निमित्त कारण आणि दंडचक्र हे सहकारी कारण आहेत. आता कदाचित कुंभारही आहे, दंडचक्रही आहे, पण मातीच नाही, तर घट बनू शकेल का? बनू शकणार नाही. म्हणून जे उपादान कारण असतं त्याला म्हणतात करण, आणि बाकीचे जे सहकार्य करणारे असतात त्यांना निमित्त कारण आणि सहकार्य कारण असं म्हणतात. जे ज्याच्यापासून निर्माण होत असतं ते त्याचं उपादान कारण असतं आणि तेच करण असतं. आता असं जे असाधारण कारण आहे त्याला करण म्हणा. म्हणून व्याकरण शास्त्राने करण शब्दाची व्याख्याच केलेली आहे, असाधारणम कारणम करणम. मी करण सांगतोय, कर्ण सांगत नाहीये. कर्ण म्हणजे कान, आणि कर्ण पूर्ण 3ही अक्षर पूर्ण आहेत. किंबहुना साधकतमम करणम अशी एक व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. उदाहरण आपल्याला सांगायचंय मला. भाजी केली,
पण मनात शंका निर्माण झाली, भाजीत मीठ घातलंय की नाही, आणि म्हणून आता मीठ आहे की नाही भाजीमध्ये याची खात्री करण्याकरता चमचाभर भाजी घेतली आणि ती जर कानात घातली तर आपल्याला चव कळेल काय हो? किंवा ती भाजी आपण डोळ्यात घातली तर आपल्याला चव कळेल का? कळणार नाही. का? कारण की रसग्रहण करण्याकरता ईश्वराने आपल्याला दिलेलं इंद्रिय हे जीभ आहे. म्हणून आपल्याला भाजीत मीठ आहे की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता ती भाजी जिभेवरच ठेवावी लागेल. ऐकायचं असेल तर शब्द या विषयाकरता असाधारण कारण आपले कानच आहेत, करण आहेत ते शब्द विषयाविषयी. रूप विषय जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याकरता करण हे डोळेच आहेत. डोळ्यांनीच आपल्याला रूप दिसेल. आपल्याला कानाने, नाकाने, मुखाने रूप दिसणार नाही. गंध घ्यायचा असेल तर तो गंध आपल्याला नाकानेच येईल, तो कानाने, डोळ्याने, मुखाने येणार नाही. म्हणजे त्या त्या विषयाकरता दिलेलं इंद्रिय हे त्या त्या विषयाकरता करण आहे. आणि अशा त्या करणाच्या ठिकाणी असलेला दोष त्याला म्हणतात करणापाटव दोष. हा करणापाटव दोष सामान्यांच्या ठिकाणी निर्माण होतो यात नवल नाही, परंतु मोठ्या मोठ्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळतो. याला उदाहरण मी आपणास असं सांगतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जसं रामायण घडलं तसं रामायण लिहिण्याचा विचार केला आणि त्यानुसार सगळी रामायण एकत्र केली, त्यांचं चिंतन केलं आणि आता रामायण लिखाणाला आरंभ करायचाच. तर रामायण लिखाणाच्या आरंभी मारुतीरायांना पाचारण केलं. आपल्यासारखा सामान्य वक्ता असेल तर मारुतीरायांचा फोटो किंवा मारुतीरायांचं मूर्ती हे ठेवून त्याचे पूजन करून मग रामायण केलं जातं. पण नाथ महाराजांसारखा वक्ता म्हटल्यानंतर मारुतीरायांना फक्त आवाहन करण्याची आवश्यकता, प्रत्यक्ष मारुतीराय येऊन बसत. मारुतीराय येऊन बसले आणि नाथ महाराजांनी मारुतीरायांच्या साक्षीने रामायण लिखाणाला आरंभ केला. एक एक वर्णन नाथ महाराजांनी करावं आणि मारुतीरायांना प्रश्न विचारावा. मारुतीराया सांगा बरोबर चाललंय का? मारुतीरायाने सांगावं नाथा अगदी बरोबर चाललंय. असंच झालं होतं. आणि असं ते सर्व वर्णन चाललेलं असताना रावणाने सीतामाईचं हरण केलंय आणि अशोक वाटिकेमध्ये सीतामाईला ठेवलंय. त्या अशोक वाटिकेचं वर्णन करत असताना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी लिहिलं की अशोक वाटिकेमध्ये असलेली कमलपुष्प ही पांढऱ्या रंगाची होती. हे ऐकल्यानंतर मात्र मारुतीराय म्हणाले, नाथा काय चाललंय? अशोक वाटिकेचं वर्णन चाललंय. काय लिहित आहे? अशोक वाटिकेमध्ये असलेली कमलपुष्प श्वेत वर्णाची होती. मारुतीराय म्हणाले, नाथा आतापर्यंत तुम्ही जे लिहिलंय ते सगळं व्यवस्थित लिहिलं, परंतु इथे मात्र तुमचं चुकतंय जरा. बरं, काय चुकतंय? तिथे असं लिहा की तिथली कमलपुष्प लाल रंगाची होती. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणाले, वाल्मिकांनी असं सांगितलंय की पांढऱ्या रंगाची होती आणि मी शब्द प्रामाण्यवादी आहे. जसं वाल्मिकांनी सांगितले तसंच मी लिहिणार. मारुतीराय म्हणाले, अरे बाबा तुम्ही ऐकून लिहित आहात, पण मी प्रत्यक्ष पाहणार आहे. आणि आपल्याकडे म्हण आहे, कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. लगेच मोजून पाहू नका, कमी जास्ती भरलं तर घाबरू नका. ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणं हे जास्त महत्वाचं असतं. ते प्रबल प्रमाण आहे. मी प्रत्यक्षदर्शी आहे, मी प्रत्यक्ष पाहून आलो आहे. लाल रंगाची कमलपुष्प होती आणि तुम्ही वाल्मिकांचं ऐकून पांढऱ्या रंगाची कमलपुष्प लिहिताय, चूक होत आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, नाही. बोलिले वाल्मिका तैसीची करी न वर्तोनी दावी न म्हणे नामा. स्वतः रामराय सुद्धा वाल्मिकांचा शब्द मोडत नाही, त्यामुळे मी मोडणार नाही. दोघांमध्ये वाद झाला. बरं, मारुतीरायाने सांगितलं, थांबा, पहिले याचा निर्णय लावा, मग पुढचं लिखाण. ठीक आहे, आता निर्णय कोणाकडे घ्यायचा? दोघांच्याही लक्षात असं आलं
की आईसाहेब सीतामाई जवळपास 6 महिने अशोक वाटिकेमध्ये होत्या, त्यामुळे आपण सीतामाईकडे जावं. सीतामाईकडे दोघे जण गेले. दोघांनीही आपापला पक्ष सांगितला आणि सीतामाईंना प्रश्न विचारला, सांगा आईसाहेब की अशोक वाटिकेमध्ये असलेली कमलपुष्प ही खरंच कोणत्या रंगाची होती, श्वेतवर्णाची की नील रक्तवर्णाची? आईसाहेबांनी सांगितलं ती श्वेतवर्णाचीही नव्हती, रक्तवर्णाचीही नव्हती, म्हणजे पांढरी नव्हती, लालही नव्हती, मग ती निळे कमळपुष्प होते, नीलवर्णाची होती. आता वाद मिटण्याच्या ऐवजी आणखी वाढला. कोणत्या रंगाची कमलपुष्प होती? सर्वांच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला. शेवटी सर्वजण रामरायाकडे गेले, कारण रामराय ब्रह्म आहे, सर्वज्ञः सर्वविद्यः यस्य ज्ञानमयं तपः. परब्रह्म परमात्मा तत्व हे सर्वज्ञ आहे. रामरायाकडे गेल्यानंतर रामरायाने तिघांचाही पक्ष ऐकून घेतला आणि निर्णय दिला. नाथ महाराज म्हणतात तेच बरोबर आहे. तिथली कमलपुष्प पांढऱ्याच रंगाची होती. मारुतीराय म्हणाले, प्रत्यक्ष मी पाहिली लाल रंगाची होती. रामरायाने उत्तर दिलं, आपण लंकेत गेलात त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये रावणाविषयी क्रोध होता, डोळ्यात रक्त उतरलं होतं आणि त्यामुळे जी जी गोष्ट आपणास दिसत होती ती प्रत्येक गोष्ट लाल रंगाची दिसत होती, म्हणून तुम्हाला ती लाल रंगाची जाणवली, परंतु मुळामध्ये ती पांढऱ्या वर्णाची होती. मारुतीराय म्हणाले, ठीक आहे, होऊ शकतं असं. सीतामाई म्हणाले, परंतु माझ्या तर अंतःकरणामध्ये काही रावणाविषयी क्रोध वगैरे नव्हता, मला दिसताना ती निळ्या रंगाची दिसली. काय कारण? त्यावेळेला रामरायाने वर्णन केलं, कारण की तुझ्या ध्यानाचा विषय मी आहे. आणि रामरायाचं वर्णन असं आहे, नीलांबुज श्यामल कोमलांगम. निळे कमळ जसे असतात, ज्या अंगकांतीचे असतात त्याप्रमाणे ज्याची अंगकांती आहे, अशा स्वरूपाचा मी, माझं सतत चिंतन केल्याने तुझ्या दृष्टीला ते नीलवर्णाचे दिसले. हे ऐकल्यानंतर सीतामाईचं हे समाधान झालं आणि दोघांनी मान्य केलं की आमच्या ठिकाणी कर्णा पाटव नावाचा दोष निर्माण झाला होता आणि यामुळे आम्हाला जे ज्ञान झालं ते ज्ञान चुकीचं झालं. अर्थात जेवढं पौरुषेय वाङ्मय आहे त्या पौरुषेय वाङ्मयामध्ये अशा प्रकारचा कर्णा पाटव नावाचा दोष येण्याची संभावना आहे. परंतु वेदाचा विचार करत असताना वेद हे अपौरुषेय वाङ्मय असल्यामुळे वेदाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. भ्रम प्रमाद विप्रलिप्सा कर्णा पाटव यापैकी कोणताही दोष नसल्या कारणाने निर्दोष अशा ब्रह्माचं प्रतिपादन करण्याकरता निर्दोष वेद हेच सर्वोत्तम प्रमाण आहेत. आणि म्हणून त्या सर्व वेदांनी त्या निर्दोष परमात्म्याचं वर्णन केलंय. पण हे वर्णन करत असताना सुद्धा तद्व्यावृत्तीने वर्णन न करता अतद्व्यावृत्तीने वर्णन केलेलं आहे. पुष्पदंताचार्य महिम्न स्तोत्रामध्ये असं वर्णन करतात, अतव्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविध गुणः कस्य विषयः. वर्णनाच्या 2 पद्धती आहेत, एक तद्व्यावृत्ती आणि एक अतद्व्यावृत्ती. तद्व्यावृत्ती म्हणजे हे असं आहे असं आहे असं आहे असं सांगून वर्णन करणे, त्याला तद्व्यावृत्ती म्हणतात. आणि पुष्कळ बोलूनही हे असं नाही हे असं नाही असं जे वर्णन करणं असतं त्याला अतद्व्यावृत्ती असं म्हणतात. कदाचित कुणी असं म्हणेल की हे असं आहे असं सांगून वर्णन केल्याने वर्णन करणं शक्य होईल, परंतु हे असं नाही असं सांगून त्या लक्ष्य पदार्थाचं वर्णन कसं करता येऊ शकेल? तर मर्यादाशील अशा परंपरेमध्ये हे असं नाही असं सांगूनच खरं वर्णन होत असतं. उदाहरणार्थ जुन्या काळचा दृष्टांत मी सांगतो. एका स्त्रीचा विवाह झाला आणि विवाहोत्तर पती पत्नी दोघेही सुद्धा पुन्हा 2-4 महिन्यांनी माहेरी आले. त्यावेळेला त्या मुलीच्या काही मैत्रिणी आल्या आणि समाजामध्ये बसलेल्या त्या पुरुषांपैकी हिचा पती कोण आहे याविषयी त्यांना कुतूहल असल्याने त्याने त्या मैत्रिणीला प्रश्न विचारला, का गे, हे जे इथे सर्व बसलेले आहेत यांच्यामध्ये तुझा पती कोणता आहे?
एका मैत्रिणीने विचारलं, तो अमुक अमुक गौरवर्णीय अमुक अमुक तो तुझा पती आहे काय? तिने नकारार्थी मान हलवली, तो नाही. दुसरीने विचारलं, मग अमका अमका तो आहे काय? तिने त्याच्याकरता देखील नकारार्थी मान हरवली. असं नाही 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 म्हणता म्हणता ज्या वेळेला एका मैत्रिणीने खरोखर असलेल्या तिच्या पतीकडे बोट दाखवून विचारलं, हा तुझा पती आहे काय? त्यावेळेस ती होही म्हणाली नाही आणि नाहीही म्हणाली नाही. मग होकार आणि नकार हे दोन्हीही न दिल्याने त्या मौनानेच हाच तिचा पती आहे हे जसं निश्चित झालं, त्याप्रमाणे वेदाने देखील देवाचं वर्णन करत असताना नेती नेती ऐसे बोलती ते वेद स्वरूप अगाध तुझे देवा. नेती नेती या पदानेच ईश्वराचं वर्णन वेदांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना, असं त्या परब्रह्म परमतत्वाचं वर्णन आहे. या व्यतिरिक्त अजूनही या वेदाने वर्णन करत असताना जाणावया जोगा आपण आपण म्हणून या मौन वेदांशीही, असं जे वर्णन स्वामींनी केलेलं आहे त्याचा विचार करायचा आहे तो पुढच्या सत्रामध्ये. आत्ताचं हे वाङ्मयीन सत्र भगवत चरणारविंदी समर्पित करून वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.